त्याच्यामध्ये आचरेकर होते, त्याच्यामध्ये सातावळेकर होते, त्याच्यामध्ये अनेक जण होते. हे मराठी कलावंतांनी, मराठी कलाकारांनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींना वाटावं की ह्यांनी आमचं चित्र काढावं. तसं एकदा मी तुमच्या स्वामी विवेकानंदांच्या तिकडे ह्याला गेलो होतो, दक्षिणेला. उलटं फिरल्यावरती दिसलं एस.एम. पंडितांची पेंटिंग्स आहेत तिकडे, परमहंसांची. म्हणजे मराठी कलावंत कुठून कुठे पोहोचलेले आहेत, पण त्याची दखल महाराष्ट्रामध्ये घेतली जात नाही, कारण महाराष्ट्रात माहितीच नसतं. म्हणजे एकदा एक स्पोर्ट्स मिनिस्टर होते, एका कार्यक्रमाला झाले त्याला 20-21 वर्ष झाली. मी अशी माझ्याशी गप्पा मारतो, एवढ्यात दिलीप वेंगसरकर आले. मग आमचं बोलणं झालं, काय कसं काय वगैरे इकडे तिकडे झालं. म्हटलं दिलीप हे महाराष्ट्र राज्याचे म्हटलं स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत. अच्छा अच्छा नमस्कार वगैरे. त्यांना मी सांगितलं, म्हटलं आता ह्यांची काय ओळख करून द्यायची गरज नाहीये. झालं माझं बोलणं, दिलीप गेला. 10 पावलं गेल्यावरती त्यांनी मला विचारलं, हे काय करतात? मी तुम्हाला विनोद म्हणून सांगत नाही, हे खरं आहे. ही आपल्याकडची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे यांच्याकडनं फार अपेक्षा न ठेवता हे मला असं वाटतं आपणच कराव्यात. आणि एवढी जर अपेक्षा असेल तर मग माझ्या हातातच द्या ना. कळलं का? मूळ गोष्टीपासून मला लांब ठेवायचं आणि अपेक्षा माझ्याकडनं करायच्या, हे काय बरोबर दिसत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही मला ती दोन्ही जबाबदारी दिल्यात तरी माझी काही हरकत नाहीये. आज या कार्यक्रमाला एक तर बराच आधीच उशीर झाला. मला इथून परत जायचंय बोरिवलीला. तिथे आज सही रे सहीचा 4000वा काहीतरी प्रयोग आहे. मला भरत जाधवने तिकडे बोलवलं, त्याच्यामुळे मला घरी जेवण करून तिकडे निघायचंय. मला आजच्या या कार्यक्रमाला आपण इथे बोलवलं त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. भाऊंच्या बाबतीत काही पुढे करायचं असेल, आपण मला हक्काने बोलवा, हक्काने हाक मारा, मी निश्चित देईन. आणि पुढे ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्यांच्यासाठी त्या आपण निश्चित करू. मी पुन्हा एकदा आयोजकांना, संयोजकांना मी त्यांचे आभार मानतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.